तर आज आपण गुढीपाडवा विशेष अगदी परफेक्ट असं घरच्या घरी मलेदार श्रीखंड कसं बनवता येईल, सोबतच गव्हाच्या पिठाचे टम्म असे फुगलेले ह्या पुरी कसे बनवायचे ते पाहूया। तर इथे मी एका सुती कपडामध्ये घरी लावलेलं गोड मलाई दही घेतलेलं आहे। हे दही आपल्याला कापडावरती घालून घट्ट असं बांधायचं आहे आणि फ्रीजमध्ये 1-2 ते 3 तासासाठी ठेवून द्यायचं आहे। फ्रीजमध्ये ठेवल्याने दही अजिबात आंबट होणार नाही। आता 3 तासानंतर पाहू शकता दह्यामधलं पूर्ण पाणी निथळलेलं आहे। आता 2 चमचा मी दुधावरची साय घेतलेली आहे। गाळणीवरून अशा पद्धतीने गाळून घ्यायचं म्हणजे गुठळ्या अजिबात राहणार नाही। आता अर्धी वाटी साखर वेलची घालून मिक्सरवर पिठी बनवून घेतली। लगेचच मी ड्रायफ्रुट्स घातलं आणि बारीक अशी पूड करून ह्या चक्क्यामध्ये घालून घेतलेली आहे। आता चांगलं असं मिक्स करायचं आहे। पाहू शकता अगदी मस्त मऊसूत अगदी मलाईदार असा हा श्रीखंड तयार झालेला आहे। वरून दुधामध्ये भिजवलेले केशर पिस्त्याची कापं घालायची, आपलं श्रीखंड तयार। आता पुरीसाठी एका भांड्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचा जाड रवा, थोडंसं गूळ घालायचं, अगदी किंचित चवीपुरतं मीठ घालायचं, पाणी घालून अगदी घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। खूप सैल मळायचं नाही आणि फक्त 10 मिनिटे रेस्टसाठी ठेवायचं। नंतर अशा पद्धतीने मध्यम जाड आकाराच्या ह्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। पाहू शकता खूप जाडही नाही खूप पातळही नाही, अशा पद्धतीने पुरी लाटून गरम तेलात मध्यम आचेवरती ही पुरी तळून काढायची आहेत। पाहू शकता अगदी काटोकाट टमटमीत अशी ही पुरी फुगून तयार झालेली आहे। अजिबात चुकणार नाही। गूळ वापरल्यामुळे टेस्ट आणि कलर छान येतो, रव्यामुळे खुसखुशीत होतात आणि संपेपर्यंत फुगलेलीच राहते, अजिबात बिघडणार नाही। तर अशा पद्धतीने रेसिपी नक्कीच ट्राय करा। आवडल्यास लाईक शेअर